महाराष्ट्रात कलिंगड प्लॉट आहेत, अशा पद्धतीने प्लॉटचा प्रॉब्लेम झाला आहे. बरेचसे शेतकरी मित्र आहेत ह्या प्रॉब्लेममुळे अत्यंत त्रस्त आहेत. 70 ते 80% प्लॉट आहेत असा प्रॉब्लेम आला आहे. एकतर कलिंगडाचे बाजारभाव पडलेत आणि दुसऱ्यांदा हा प्रॉब्लेम. याच्यामुळे आपला जो शेतकरी आहे हा मेटाकुटीला आलाय. स्प्रे सांगतोय 4 ते 5 दिवस आपल्या प्लॉटला रिझल्ट मिळणार आहे. 20 लिटरच्या पंपासाठी 12 ml ग्रास घ्यायचा आहे, प्लेन घ्यायचं आहे, स्टिकर वगैरे काहीच घ्यायचं नाही, तेवढं प्लेन मारायचं आहे. 2 दिवस कलिंगड प्लॉटला गॅप द्यायचा आहे. 2 दिवसानंतर 20 लिटरच्या पंपासाठी कृषीटेक कंपनीचं वायरोसान पंपाला 30 ग्रॅम याप्रमाणे संध्याकाळी भिजाय घालायचे. भिजाय घालत असताना तांब्याच्या भांड्यात भिजाय घालायचे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या दिवशी ते सकाळी स्प्रे लागायचे. ते घेत असताना त्याच्याबरोबर 20 लिटरच्या पंपासाठी 150 ml ताक घ्यायचे. त्याचा चांगल्या पद्धतीने स्प्रे घ्यायचा आहे. स्प्रे घेतल्यानंतर हा जो प्रॉब्लेम आहे जाग्यावरती कव्हर होणार आहे, प्लॉटला रिझल्ट चांगल्या पद्धतीने येणार आहे. त्यानंतर आपला जो कलिंगड प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यावरती 2 दिवसांनी मिकमॉल आणि मिकमॉल 32चा स्प्रे घ्यायचा आहे. फायदा 100% होणार आहे, रिझल्ट 100% येणार आहे. त्यानंतर हा जो प्रॉब्लेम आहे ना याच्यावरती थोड्या प्रमाणात जे वरून आवरण आहे ते तयार व्हायला चालू होणार आहे आणि प्लॉटला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येणार आहे. आपला जर कलिंगड प्लॉट असेल हा उपाययोजना करा, फायदा 100% होईल आणि रिझल्ट सुद्धा 100% येणार आहे.